नमस्कार मित्रांनो, भारतीय न्याय संहिता 2023च्या सीरीज मध्ये हा चौथा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शनच्या कन्सेप्ट बद्दल जाणून घेणार आहोत, जो सेक्शन 1 सबसेक्शन 5 मध्ये दिलेला आहे, ज्याचा करस्पॉन्डिंग इंडियन पिनल कोड मध्ये सेक्शन 4 आहे। प्रोव्हिजन कडे वळायच्या आधी आपण काही एक्झाम्पल समजून घेऊयात। असं इमॅजिन करा की ए नावाचा एक भारतीय नागरिक आहे, तो लंडन मध्ये राहतो आणि लंडन मध्ये त्यांनी एका लंडनच्या सिटीजनचा खून केला। तिथून तो पळून आला आणि भारतामध्ये तो अरेस्ट झाला। द क्वेश्चन बिफोर अस इज दॅट व्हेदर द प्रोव्हिजन्स ऑफ भारतीय न्याय संहिता आर ऍप्लिकेबल टू हिम। दुसरी सिच्युएशन अशी घ्या, अ जर्मन सिटीजन कमिट्स अ मर्डर ऑफ अ लंडन सिटीजन इन लंडन अँड गेट्स अरेस्टेड इन इंडिया, व्हेदर द प्रोव्हिजन्स ऑफ भारतीय न्याय संहिता आर ऍप्लिकेबल टू हिम इज द क्वेश्चन बिफोर अस। आता ह्या सिच्युएशन जर आपण बघितल्या आणि आपल्या प्रोव्हिजन कडे वळालो तर प्रोव्हिजन मध्ये असं दिलेलं आहे, द प्रोव्हिजन्स ऑफ दिस संहिता शॅल ऑल्सो बी ऍप्लिकेबल टू द ऑफेन्सेस कमिटेड बाय, ए मध्ये असं दिलेलं आहे, एनी सिटीजन इन एनी प्लेस विदाउट ऑर बियॉन्ड इंडिया। म्हणजेच काय, एखादा भारताचा नागरिक आहे, तो देशामध्ये कुठं जरी असेल तरी पण जर भारतीय न्याय संहितेच्या तरतुदीमध्ये जे काही ऑफेन्सेस दिलेले आहेत त्याच्यापैकी कुठला जरी ऑफेन्स त्यांनी केला तरी पण भारतीय न्याय संहितेच्या तरतुदी त्याला ऍप्लिकेबल होतात। त्यामुळे प्रत्येक इंडियन सिटीजननी हे लक्षात ठेवायचं आहे, तो जगात कुठं जरी असला तरी पण त्यांनी त्याच्या मनात भारतीय न्याय संहितेच्या तरतुदी लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या पद्धतीने त्यांनी वागायचं आहे। कारण का, तो असं म्हणू शकणार नाही की मी या भारत देशात नव्हतो, मी दुसरीकडेच कुठेतरी होतो आणि त्याच्यामुळं तो जो ऍक्ट आहे तो तिथं गुन्हा नाही, तो फक्त इथंच गुन्हा आहे, त्यामुळे मला भारतीय न्याय संहितेच्या तरतुदी लागू होणार नाही असं त्याला म्हणता येणार नाही। त्यानंतर 2 मध्ये असं दिलेलं आहे की एनी पर्सन ऑन एनी एअरक्राफ्ट ऑर शिप विच इज रजिस्टर्ड इन इंडिया व्हेरेवर इट मे बी। म्हणजेच काय की कुठलीही एअरक्राफ्ट किंवा शिप ती जर भारतात रजिस्टर झालेली असेल आणि त्याच्यावर कुणी जरी गुन्हा केला आणि ती जी शिप आहे ती कुठं जरी असेल, ती जरी भारताच्या टेरिटरीमध्ये नसेल तरी पण भारतीय न्याय संहितेच्या ज्या काही तरतुदी आहेत त्याला ऍप्लिकेबल होणार आहेत। त्यानंतर क्लॉज 3 मध्ये असं म्हणलेलं आहे, एनी पर्सन at any place without or beyond India targeting the computer resource which is located in India। म्हणजे एखादा कम्प्युटर रिसोर्स असेल, तो जर इंडियामध्ये लोकेटेड असेल आणि त्या कम्प्युटर रिसोर्सला एखादा व्यक्ती टार्गेट करत असेल, जरी तो इंडियामध्ये असेल किंवा नसेल, जर तो कम्प्युटर रिसोर्सला टार्गेट करत असेल जे भारतामध्ये आहे तर भारतीय न्याय संहितेच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या त्याला ऍप्लिकेबल होतात। आणि ह्याच्या खाली एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जे ऑफेन्सशी निगडित आहे। ते एक्सप्लेनेशन असं आहे की ऑफेन्स इन्क्लुड्स एनी ऍक्ट विच इज कमिटेड आउटसाइड इंडिया विच इफ कमिटेड इन इंडिया वुड बी पनिश्ड अंडर दिस संहिता। म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीने जर एखादा ऍक्ट केला आणि तो जर भारतीय न्याय संहितेप्रमाणे ऑफेन्स असेल आणि तो जरी त्यांनी देशाच्या बाहेर केला तरी पण भारतीय न्याय संहितेच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या त्याला ऍप्लिकेबल होणार आहेत। त्यानंतर इंडियन पिनल कोड मध्ये एक दुसरं एक्सप्लेनेशन दिलेलं होतं जे कॉम्प्युटर रिसोर्स बद्दल दिलेलं होतं, पण ते आता ह्या संहितेमध्ये वगळलेलं आहे। त्याच्यासाठी तुम्ही सेक्शन 2 सबसेक्शन 39 बघू शकता। तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की सेक्शन 1 सबसेक्शन 3 जर वाचलं तर टेरिटोरियल ज्युरिडिक्शन बद्दल कळतं, सेक्शन 1 सबसेक्शन 5 वाचलं तर एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन बद्दल कळतं, पण ह्याच्यामध्ये फक्त एवढंच दिलेलं आहे की ह्या सर्कमस्टन्सेस मध्ये एखाद्या व्यक्तीने जर ऑफेन्स केला तर भारतीय न्याय संहितेच्या तरतुदी त्याला ऍप्लिकेबल होतात। पण तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, याच्यामध्ये असं कुठंच दिलेलं नाहीये की कुठल्या कोर्टाला ज्युरिडिक्शन आहे जर एखादा ऑफेन्स एखाद्या व्यक्तीने कमिट केला तर। मीन्स देअर मस्ट बी अ क्वेश्चन इन युअर माइंड दॅट विच कोर्ट हॅज ज्युरिडिक्शन टू ट्राय इफ he has committed the offense within the territory of India or if he has committed the offense which are given in section 1 subsection 5 which says about the extraterritorial jurisdiction। या प्रश्नांचं उत्तर असं आहे की या ज्या काही तरतुदी आहेत ज्युरिडिक्शन बद्दलच्या त्या भारतीय न्याय संहिता किंवा इंडियन पिनल कोड मध्ये कुठेही दिलेल्या नाहीत।
त्याच्यासाठी तुम्हाला CRPC किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याच्या तरतुदी तुम्हाला रेफर करावे लागतील. आणि जर तुम्ही भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या सेक्शन 197 टू सेक्शन 209 वाचलं तर तुम्हाला ज्युरिडिक्शनचा कन्सेप्ट क्लिअर होईल. ज्याच्या करस्पॉन्डिंग CRPC मध्ये सेक्शन आहे सेक्शन 177 टू सेक्शन 189. एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शनचं बघायचं झालं तर CRPC मध्ये सेक्शन 188 आहे, जो आता भारतीय नागरिक सुरक्षा संहितामध्ये सेक्शन 208 आहे, ज्याच्यामध्ये असं दिलेलं आहे इफ ऑफेन्स इज कमिटेड आउटसाइड इंडिया, इफ इट इज कमिटेड बाय द सिटीजन ऑफ इंडिया ऑन द हाय सीज ऑर एल्सवेअर, आणि जर त्या इंडियन सिटीजनला जर इंडियामध्ये अरेस्ट केलं तर इंडियन कोर्ट हॅज ज्युरिडिक्शन टू ट्राय हिम फॉर दॅट ऑफेन्स इन इंडिया. आणि दुसरं असं आहे इफ any person is not a citizen of India but he has committed any offense on ship or aircraft which is registered in India, then the court of India has the jurisdiction to try him for that offense. आणि ती ट्रायल अशा प्रकारे चालेल ॲज इफ त्यांनी तो जो गुन्हा आहे तो भारतातच कमिट केलेला आहे. त्याला फक्त एक प्रोविजो आहे, इफ द offense is to be inquired and tried within India, then prior sanction of the central government is necessary. आणि आता जर आपण आपल्या एक्झाम्पल कडे वळालो तर पहिल्या एक्झाम्पल मध्ये असं होतं की भारताच्या नागरिकांनी लंडन मध्ये खून केलेला होता आणि तो इंडियामध्ये अरेस्ट झाला होता. देन द क्वेश्चन वॉज व्हेदर the provisions of Bharatiya Nyaya Sanhita are applicable to him and whether the courts of India have jurisdiction to try him. And if we see the provision now, then it is clear that the provisions of Bharatiya Nyaya Sanhita are applicable to him. आणि दुसऱ्या सिच्युएशन मध्ये आपण असं पाहिलं होतं, अ जर्मन सिटीजन कमिट्स अ मर्डर ऑफ अ लंडन सिटीजन ऑफ लंडन इन लंडन अँड गेट्स अरेस्टेड इन इंडिया, whether the provisions of भारतीय न्याय संहिता आर ॲप्लिकेबल टू हिम. जर आपण आता टेरिटोरियल ज्युरिडिक्शनचा कन्सेप्ट बघितला तर ऑफेन्स हा इंडियामध्ये झालेला नाही, त्यामुळे टेरिटोरियल ज्युरिडिक्शनचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत त्याला ॲप्लिकेबल होणार नाहीत, कारण का गुन्हा जो झालेला आहे तो लंडनमध्ये झालेला आहे, इंडियाच्या बाहेर झालेला आहे. आणि सेक्शन 1 सबसेक्शन 5चा जरी विचार केला, एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शनच्या प्रोव्हिजनचा जरी विचार केला तरी पण आपल्याला हे लक्षात येतं की ही इज नॉट अ सिटीजन ऑफ इंडिया, नायदर ही हॅज कमिटेड द ऑफेन्स ऑफ मर्डर on the ship or aircraft which is registered in India, or he is targeting any computer resource which is located in India. Therefore, the provisions of Bharatiya Nyaya Sanhita are not applicable to him. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, जर टेरिटोरियल ज्युरिडिक्शनचा ज्या काही प्रोव्हिजन आहेत त्या ॲप्लिकेबल होणार नाही, एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शनच्या ज्या काही प्रोव्हिजन आहेत त्या पण अट्रॅक्ट होत नाहीयेत, म्हणजे भारतीय न्याय संहितेच्या तरतुदी ॲप्लिकेबल होणार नाहीये. मग जर एखादा असा व्यक्ती जो इंडियामध्ये अरेस्ट झालेला आहे, ज्यांनी लंडनमध्ये खून केलेला आहे, जो जर्मनचा सिटीजन आहे, अशा वेळी नक्की काय करायचं? अशा वेळी तुम्हाला एक्स्ट्राडिशन लॉज रेफर करावे लागतात, जो इंटरनॅशनल लॉचा पार्ट आहे. एक्स्ट्राडिशन जर करायचं असेल तर त्याच्यासाठी ट्रिटी लागती. ट्रिटी इज नथिंग बट अ ॲग्रीमेंट बिटवीन द नेशन्स. आणि अशा वेळी जर एखादा व्यक्ती अशा कंट्रीमध्ये अरेस्ट झालेला आहे ज्याला ट्राय करायचं ज्युरिडिक्शन नसेल, तर त्या कंट्रीनी एकतर तो ज्या कंट्रीचा सिटीजन आहे तिथं त्याला पाठवावं लागतं, नाहीतर त्यांनी ज्या कंट्रीमध्ये गुन्हा केलेला आहे त्या कंट्रीमध्ये त्याला पाठवावं लागतं. मला अजून एक प्रश्न असा पडला असेल की एखादा गुन्हा जर हायसीज वरती झाला तर कुठला कायदा ऍप्लिकेबल होईल? भारतीय न्याय संहितेच्या तरतुदी ऍप्लिकेबल होतील का नाही? तर भारतीय न्याय संहितेच्या तरतुदी ऍप्लिकेबल होणार नाही. ह्याला वेगळी फ्लोटिंग आयलँड थेअरी आहे, इंटरनॅशनल लॉ मध्ये ती दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये असं आहे, ज्या कंट्रीचा फ्लॅग त्या एखाद्या शिप वरती असतो त्या कंट्रीला तो ऑफेन्स ट्राय करायचा, कॉग्निझन्स घ्यायचा अधिकार असतो. तर आय होप मित्रांनो की एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शनचा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. आय होप की हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका.